सहज प्रश्न आपल्या चुकीमुळे अवघड कसे होत जातात पहा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील प्रश्नांची मानसशास्त्रीय उत्तरे मिळतील. सहज प्रश्न अवघड का होतात? ओव्हर थिंकिंगमुळे निर्णय घेणं कठीण का होतं? साध्या समस्यांना आपणच गुंतागुंतीचं कसं बनवतो? जास्त विचार केल्याचे मानसिक परिणाम. भीती आणि टाळाटाळ यामुळे समस्या का वाढतात? परफेक्शनिझममुळे निर्णय घेण्यावर काय परिणाम होतो? स्वतःच्या विचारांमुळे आयुष्य अवघड कसं होतं? निर्णय घेण्याची भीती कशी कमी करावी? मानसशास्त्रानुसार समस्या सोडवण्याचे सोपे मार्ग. ओव्हर थिंकिंग थांबवून स्पष्ट विचार कसा करावा, या आणि अशाच निरनिराळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. आपल्या आयुष्यात अनेक प्रश्न असे असतात जे सुरुवातीला खूप साधे, सहज आणि सोडवण्यासारखे वाटतात. पण काही काळानंतर तेच प्रश्न आपल्याला खूप मोठे, गुंतागुंतीचे आणि अवघड वाटू लागतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रश्नांची गुंतागुंत बाहेरून येत नाही, तर ती बहुतेक वेळा आपल्या चुकीच्या विचारांमुळे, प्रतिक्रिया देण्याच्या पद्धतीमुळे आणि निर्णय घेण्याच्या सवयींमुळे निर्माण होते. मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर आपली मानसिक प्रक्रिया आणि विचारांची साखळी साध्या गोष्टींनाही अवघड बनवते. सर्वप्रथम आपण ओव्हर थिंकिंग म्हणजेच जास्त विचार करण्याची सवय पाहूया. एखादा साधा प्रश्न असतो, जसं की कोणाला फोन करायचा की नाही, एखाद्या कामाची सुरुवात कधी करायची, किंवा एखाद्याला नाही म्हणायचं का? हे प्रश्न मुळात सोपे असतात, पण आपण त्यावर खूप जास्त विचार करायला लागतो. तो काय विचार करेल? जर चूक झाली तर? लोक काय म्हणतील? असे विचार एकामागोमाग येतात. जास्त विचार केल्याने निर्णय घेण्याची क्षमता कमी होते आणि तणाव वाढतो. यामुळे साधा प्रश्नही मोठा आणि अवघड वाटू लागतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भीती. अनेकदा आपण चुकीच्या परिणामांची कल्पना करून घाबरतो. मेंदू आपल्याला वाचवण्यासाठी वर्स्ट केस सिनारिओ तयार करतो, पण ही प्रक्रिया नेहमी वास्तवाशी जुळत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीशी प्रामाणिकपणे बोलायचं असतं, पण तो रागवेल या भीतीमुळे आपण ते टाळतो. यामुळे प्रश्न तसाच राहतो आणि पुढे जाऊन आणखीन गुंतागुंतीचा बनतो. मानसशास्त्रात याला अवॉइडन्स बिहेवियर म्हणतात, म्हणजे टाळण्याची सवय. ही सवय जितकी वाढते तितके प्रश्न अधिक कठीण वाटू लागतात. तिसरा घटक म्हणजे भावनांवर नियंत्रण नसणे. एखाद्या परिस्थितीत आपण शांत राहून विचार केला तर प्रश्न सोडवता येतो. पण आपण भावनांच्या प्रभावाखाली निर्णय घेतो. राग, भीती, अपराधीपणा किंवा असुरक्षितता यामुळे आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही. संशोधनानुसार जेव्हा भावना तीव्र असतात तेव्हा मेंदूचा तर्कशुद्ध भाग प्रीफ्रंटल कॉर्टेक्स कमी सक्रिय होतो आणि भावनिक भाग ॲमिगडाला जास्त सक्रिय होतो. त्यामुळे साध्या गोष्टीतही आपण अडकून पडतो. चौथी गोष्ट म्हणजे स्पष्टतेचा अभाव. अनेकदा प्रश्न अवघड वाटतो कारण आपल्याला नेमकं काय हवं आहे हेच स्पष्ट नसतं. उदाहरणार्थ, माझं करिअर काय असावं? हा प्रश्न मोठा वाटतो. पण जर आपण त्याचे छोटे भाग केले, जसं की मला कोणत्या गोष्टी आवडतात, माझी कौशल्य कोणती आहेत, तर तो प्रश्न सोपा होऊ शकतो. मानसशास्त्रात याला प्रॉब्लेम ब्रेकडाऊन टेक्निक म्हणतात. जेव्हा आपण प्रश्न छोटे करतो, तेव्हा त्यावर काम करणं सोपं होतं. पाचवा मुद्दा म्हणजे परिपूर्णतेची अपेक्षा, परफेक्शनिझम. आपल्याला प्रत्येक गोष्ट परफेक्ट हवी असते. त्यामुळे आपण निर्णय घेण्यास उशीर करतो किंवा निर्णयच घेत नाही. एकदम योग्य निर्णय घ्यायला हवा या विचारामुळे आपण अडकतो. पण वास्तवात परफेक्ट निर्णय असं काही नसतं. जे लोक गुड इनफ म्हणजे पुरेसा चांगला निर्णय घेतात ते जास्त समाधानी असतात. परिपूर्णतेच्या मागे लागल्यामुळे साधे प्रश्नही अवघड होतात. सहावा घटक म्हणजे भूतकाळाचा प्रभाव. पूर्वीच्या अनुभवांमुळे आपण सध्याच्या प्रश्नांकडे पाहतो. जर एखाद्या गोष्टीत आपण आधी अपयशी ठरलो असू, तर पुढच्या वेळी तोच प्रश्न आपल्याला जास्त अवघड वाटतो. मेंदू पूर्वीच्या नकारात्मक अनुभवांची आठवण देतो आणि त्यावरून भविष्यातील निर्णय घेतो. त्यामुळे नवीन परिस्थितीही जुनी वाटू लागते आणि आपण ती टाळण्याचा प्रयत्न करतो. सातवा मुद्दा म्हणजे इतरांच्या मतांवर जास्त अवलंबून राहणे. आपण स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवण्याऐवजी इतर काय म्हणतील यावर जास्त लक्ष देतो. यामुळे साधा निर्णयही गुंतागुंतीचा होतो. प्रत्येक वेळी सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केल्याने आपली दिशा हरवते. जास्त एक्सटर्नल व्हॅलिडेशनवर अवलंबून राहिल्यास आत्मविश्वास कमी होतो आणि निर्णय घेणं कठीण होतं. आता प्रश्न असा आहे की हे टाळायचं कसं? सर्वप्रथम आपल्या विचारांकडे लक्ष द्या. जेव्हा एखादा प्रश्न अवघड वाटतो, तेव्हा स्वतःला विचारा, हा प्रश्न खरोखरच अवघड आहे का? की मी त्याला अवघड बनवत आहे? हा छोटा प्रश्न तुमची दृष्टी बदलू शकतो. दुसरं म्हणजे प्रश्न छोटे करा. मोठ्या समस्येला छोटे टप्पे करा.
प्रत्येक टप्प्यावर काम करा, यामुळे मेंदूला स्पष्टता मिळते आणि तणाव कमी होतो. तिसरं म्हणजे निर्णय घेण्याची सवय लावा. छोट्या छोट्या गोष्टींमध्येही निर्णय घ्या. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि मोठे निर्णय घेणं सोपं होतं. चौथं म्हणजे अपूर्णतेला स्वीकारा. प्रत्येक गोष्ट परफेक्ट असणार नाही हे मान्य करा. चुका होतील हे स्वीकारलं की भीती कमी होते. पाचवं म्हणजे भावनांवर काम करा. माइंडफुलनेस, श्वसन तंत्र किंवा स्वतःशी प्रामाणिक संवाद यामुळे भावना नियंत्रित ठेवता येतात. शेवटी लक्षात ठेवा की अनेक प्रश्न खरोखर अवघड नसतात, पण आपण त्यांना अवघड बनवतो. आपले विचार, भीती आणि सवयी यामुळे साध्या गोष्टीही गुंतागुंतीच्या होतात. जेव्हा आपण या गोष्टी ओळखतो आणि त्यावर काम करतो, तेव्हा प्रश्न सोपे वाटू लागतात आणि आयुष्यही थोडं हलकं होतं. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.